तर एक मोठी बातमी येते। सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंनी एकाच कारमधून प्रवास केल्याची बातमी आहे। ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय। सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंनी एकाच कारमधून प्रवास केल्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे। एकीकडे राष्ट्रवादीच्या खासदारांनी मोदींची घेतलेली भेट आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंनी एकाच कारमधून प्रवास केल्याने अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। महाराष्ट्र सदनातील बैठकीनंतर एकत्र प्रवास हा झाल्याचं पाहायला मिळते। सुप्रिया सुळे विनोद तावडे एकाच कारमधून प्रवास करतायत। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। एकतर काल पंतप्रधान मोदींची भेट राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतलेली होती आणि त्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सदनातील बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंनी एकाच कारमधून प्रवास केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्र सदनातील बैठकीनंतर एकत्र कारमधून या दोघांनी प्रवास केलेला आहे। महाराष्ट्र सदनात आज बैठक होती, मात्र ही बैठक आटोपून दोघांनीही एकाच गाडीतून प्रवास केलाय। सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्र सदनातली ही दृश्य आहेत दिल्लीतली। तावडे आणि सुळेंनी एकत्र प्रवास एका गाडीतून केल्याचंही पाहायला मिळतंय। महाराष्ट्र सदनातली बैठक पार पडल्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला।